त्या कार्यकर्त्यांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. पण काल जो पक्षप्रवेश तिकडे त्या शिंदे गटांनी घेतलाय, खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की ज्या गुरुवर्य धर्मवीर रानदिगे साहेबांनी त्यांच्या आनंद आश्रमामधनं उभं आयुष्य लोकांना जोडण्याचं काम केलं, तिकडे लोकांना तोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं. आता ते असं म्हणू शकतील की आम्ही आमच्या पक्षामध्ये जोडण्याचं काम करतो. अहो, पण शेवटी तुम्ही लोकांना तोडताच होतात ना दुसरीकडनं. ज्या दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये कधी स्वतःची पाठी दिघे साहेबांनी लावली नाही, कधी स्वतःचं नाव लावलं नाही, तिकडे त्या आनंद आश्रमाला ह्या लोकांनी स्वतःच्या पक्षाचं कार्यालय बनवून घेतलेलं आहे. इथपर्यंत ही गोष्ट तरी ठीक होती. पण त्याही पलीकडे जाऊन मी अनेक वेळेला आपल्या समोर येऊन मी लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत दाखवलेलं आहे की पायात शूज घालून ते लोक दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्पगुच्छ काय देतात एकमेकांना, आणि या सगळ्या गोष्टी चालल्या. कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे, हा मेसेज उभ्या महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्राच्या जनतेला आहे, विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांना आहे की आपण ज्या समाधीस्थळी जातोय तिकडे दिघे साहेबांकडनं एक वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा घेण्याकरता दिघे साहेबांच्या आनंद मठामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक वेळेला विविध पक्षातील कार्यकर्ते, नेते हे एकत्रित येऊन बसायचे, चर्चा करायचे. आणि ती चर्चा फक्त लोकांच्या कल्याणासाठी किंवा या ठाण्याच्या उत्कर्षासाठी आपण काय करता येईल ह्याकरता होती. पण ह्या वेळेला ज्या चर्चा आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्या पद्धतीचा पक्षप्रवेश होतोय, तो आपला पक्ष बळा करता येईल, इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण कसं करता येईल हे आपल्याला दिसून येतं. आणि हे अत्यंत दुर्दैव आहे. त्याचबरोबरीने मध्ये विविध ठिकाणी विविध आमच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ले होत आहेत, ज्याच्या बाबतीतले अनेक वेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांपर्यंत दाद मागण्याची प्रयत्न केला. त्याच्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश कलगुडे म्हणून आमचे जे पदाधिकारी आहेत त्या देवाशंकर, तिथे जाऊन त्यांनी जे अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध जो काही आवाज उठवलेला आणि जे काही टीएमसीला लेटर वगैरे दिलेलं, त्याचबरोबर तिथे स्थानिक आमदार बीजेपीचे जे आहेत संजय केळकर साहेब यांनी देखील तिकडे पत्रव्यवहार केलेला. पण त्याच दिवशी रात्री त्या अनधिकृत बांधकाम जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलेलो विविध प्रश्न ठाणेकरांचे घेऊन, त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये, त्या कॉन्फरन्समध्ये असं झालं की त्यांनी सांगितलं हे बघा आम्ही जमीनदोस्त केली सगळी अनधिकृत बांधकाम. आणि त्याच रात्री ज्या कलगुड्यांनी हा विषय पुढे आणलेला त्यांच्याच गाडीवरती हल्ला झाला, त्यांना शिव्या घालण्यात आल्या. त्याचं रेकॉर्डिंग देखील आपण दाखवलेलं आहे विविध प्रसारमाध्यमात. याचा अर्थ असा आहे की जो ह्या अंदाधुंदी कारभाराला हो म्हणेल, त्याला पाठिंबा देईल, तो आपला. आणि जो लोकांच्या न्याय हक्कासाठी उभा राहील तो परका. त्याच्यावरती अन्याय करा, त्याच्यावरती अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करा किंवा कोणाच्या माध्यमातून तरी हल्ले करा, पण त्याला कुठल्याही पद्धतीचं संरक्षण मिळत नाही. हे आपण ठाण्यामध्ये गेले 3 वर्ष बघत आहोत. आणि हे ठाणेकरांचं दुर्दैव आहे. हेच आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं. कारण असं आहे की तुम्हाला जर का पक्षच वाढवायचा होता किंवा पक्ष स्थापन करून स्वतःची भूमिका मांडायची होती, तर स्वतःहून पक्ष काढून स्वतःची लोक तयार करायला पाहिजे होती. तुम्ही बाजूला जाऊन लोकांचे शाखा, म्हणजे ज्या पक्षामधनं तुम्हीच मोठे झालात त्याच पक्षाच्या शाखा बळकवण्याचं काम तुम्ही करताय, तिथली लोक घेण्याचं काम करताय, फोडाफोडीचं राजकारण करताय. हे जी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, ती नवीन संस्कृती या लोकांनी चालू केली. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा या राजकारणामध्ये किंवा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा मेसेज ह्या लोकांनी दिला की काही असो, आम्हाला आमची खुर्ची संपादन करायची असेल तर आम्ही कुठच्याही थराला जाऊन राजकारण करू. आणि हे आपल्याला दिसून येतं. ठाणेकर नागरिकांचं उद्धव साहेबांवरती आणि शिवसेनेवरचं प्रेम हे वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांपासूनच आहे. आपण बघितलं असेल वेळोवेळी सगळं शिवसेना अख्खी अखंडित एकत्र असताना देखील उद्धव साहेब कितीतरी वेळा इकडे आलेले आहेत, कितीतरी लोकार्पण सोहळे त्यांच्या हस्ते झालेले आहेत. आणि आज देखील हे पक्षफुटीचं झाल्यानंतर देखील उद्धव साहेब किंवा ठाकरे कुटुंब इकडे येत असतं, लोकांमध्ये मिळून मिसळून बोलत असतात, कार्यकर्त्यांबरोबर संवाद असतो. या गेल्या 3 वर्षामध्ये ज्या वेळेपासून हा संघर्ष चालू झाला त्या वेळेपासून नुसतं ठाणेत नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे वेळोवेळी मातोश्रीवर्धन झालेलं आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये जो काय अन्याय ह्या सर्वसामान्य नागरिकांवरती चाललाय, जे काय भाडेवाढ चाललेली, आत्ताचा जो आजच आम्ही सकाळी जे आंदोलन केलं, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल, लाडके शेतकरी असतील, तिकडे हमीभाव मिळालाच नाही. म्हणजे तुम्ही लाडका तर म्हणताय, हे दिसताना जिव्हाळ्याचं वाटतं, पण त्यांच्या हक्काचीच गोष्ट त्यांना देत नाही. आपण पहिल्यांदा सांगितलेलं की लाडक्या बहिणीच्या बाबतीत त्याला कोणतीही अटी शर्ती नसतील, आणि निवडणूक झाल्यावरती लगेच अटी शर्ती आल्या. जे एसटी महामंडळाच्या बाबतीत तुम्ही गोष्टी करताय ते निवडणुकाच्या अगोदर फायद्यामध्ये होतं, अचानक 4 महिन्यानंतर तोट्यामध्ये गेलं. अशा असंख्य गोष्टी आहेत. महाराष्ट्रावरती असलेला जो कर्जाचा डोंगर आहे तो कुठेही कमी होत नाही. आणि नवीन नवीन योजना आणायच्या, इथनं तिथनं काहीतरी ऍडजस्ट करायचं आणि आपण कुठेतरी हे सरकार राबवायचं. हे जे काम चाललंय हे दुर्दैव आहे. अनेक गव्हर्नमेंट अधिकारी वर्ग जो असेल त्यांचे पगार वेळेवरती होत नाही. आपलं साधं ठाणे महानगरपालिका सरकार ती डबकायला गेलेली आहे, टीएमटी डबकायला गेली आहे. ह्याच्या बाबतीत कुठेही काही बोलणं होत नाही, फक्त हे फोडाफोडीचं राजकारण करायचं. आता गेल्या 2 दिवसा अगोदर एक कॉन्ट्रॅक्टर आहेत कोण पाल म्हणून, त्याला घेतल्यावरती त्यांनी असं दाखवलं आम्ही खूप मोठ्या एका समाजाला घेऊन पुढे गेलेलो. मग हे जर का समाजाला घेऊन पुढे गेलं, असा समाज कोणाचा एकाचा नसतो. समाज हा विखुरलेला चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारांना प्रत्येकाला जे पटतं त्या अनुषंगाने त्या पक्षाबरोबर त्या नेत्याच्या विचाराबरोबर जुळून काम करत असतो. आणि त्या समाजाचा उद्दिष्टच हा असतो की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचा चांगलं उत्कर्ष व्हावा, त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं करावं. म्हणून एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घेतल्यावरती अख्खा पक्ष चाला हे जे दाखवण्याचं काम चाललेलं आहे
हे अत्यंत खोटं आहे, दादांत खोटं आहे. पण लोकांना ही जी फसवणूक चाललेली आहे, वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणून किंवा ही भाडेवाढ करून, आमच्या पक्षाकडनं सन्माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आज महाराष्ट्रभर ही आंदोलनं चाललेली आहेत आणि लोकांना ह्या बसलेल्या खोट्या सरकारचा खरा चेहरा काय हे दाखवण्याचं काम आमच्याकडनं.